जास्त मेकअप केला तरी लोक नाव ठेवतात आणि मेकअप नाही केला तरी नाव. वा रे वा. हा विजयादशमीचा ब्लॉग आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळी उठली अजिबातही नाही. आदल्या दिवशी ठरवून ठेवते की उद्या मी सकाळीच उठणार, पण कसलं काय, जो नेहमीचा टायमिंग तोच. उठल्याबरोबर आपली कामाची हेअरस्टाईल केली, त्यानंतर लागली इथे कामाला. सर्वात आधी झाडू मारून घेतला, बाहेर पाणी मारलं, सोबतच रांगोळीला कोणी अजिबातही असणार नाही, कारण की रांगोळी मला अजिबात येत नाही. कशी बशी तरी काढली. ही अशी सुंदरशी रांगोळी काढल्यानंतर मी ब्रश आंघोळ करून घेतलं, किचनमध्ये आली, पहिला ओटा साफ करून घेतला. शक्यतो तर मी कधीच साडी वेअर करत नाही, फक्त दसरा आणि 14 एप्रिल या दिवसाला मी साडी वेअर करते. बिट्टूला दूध बिस्किट दिला आणि आर्यन मोबाईल बघतोय, त्यासोबतच मी इथे चहा घेतला. सणासुदीचा दिवस म्हटला की पूर्ण बिझीच असतो. इथे सर्वात आधीच घरच्यांसाठी नाश्त्याची तयारी केली, छोटीशी पूजा मांडली, त्यासोबतच वंदना पण घेऊन टाकली. सर्वात जास्त वंदना म्हणाला बिट्टूला खूप आवडतं, लहानपणापासून बिट्टूला वंदनाची खूप आवड आहे. त्यानंतर दिवसभर असाच कामामध्ये जाईल म्हणून आम्ही दोघींनी पण नाश्ता करून घेतला. आता लोकांचं कसं आहे, प्रोडक्ट आपल्याला देत नाही मेकअप करायला, पण आपण केला की आपल्याला असे नाव ठेवतात, आणि जर मेकअप नाही केला तर त्याहीपेक्षा नाव ठेवतात. तर असू द्या, आपला मिनी ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा.